श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय। या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग। या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात। याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन। यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे। 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे। आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णाकाठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात। नमस्कार। कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र यातील दुसरे प्रकरण वैचारिक आंदोलन हे आपण समजून घेत होतो। त्यातीलच पुढचा भाग आता आपण समजून घेऊया। मी ज्युनियर BAच्या वर्गात असताना 1936 साली राजकारणाला मोठा वेग आला होता। 1935चा कायदा पास करून प्रांतिक सरकारे बनवण्याच्या कामात सर्व राजकीय पक्ष गुंतणार असे वातावरण दिसू लागले। 1936च्या प्रारंभी होणाऱ्या या निवडणुकांसाठी सर्व पक्ष आपापल्या तयारीस लागले होते। पुष्कळ चर्चेनंतर आणि वादानंतर या निवडणुका काँग्रेस पक्षाने लढविण्याचे ठरवले। माझ्या मताने ही चांगली गोष्ट झाली। निवडणुकीच्या निमित्ताने महत्त्वाचे प्रश्न लोकांपुढे जाऊन मांडता येतील आणि लोकांच्या मनात कौल काय आहे याचा अंदाज घेऊन त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यास शक्ती प्राप्त होईल असे मला वाटत होते। तेव्हा आता या निवडणुकीच्या प्रयत्नांमध्ये आपला जिल्हा पाठीमागे राहता कामा नये आणि आपल्या जिल्ह्यात काँग्रेस विजयी झाली पाहिजे या प्रयत्नात आम्ही तरुणांनी गुंतवून घेण्याचे ठरवले। यावर्षी मला युनिव्हर्सिटीची परीक्षा नव्हती, हेही माझ्या दृष्टीने सोयीचे होते। त्यामुळे मी जिल्ह्यात जाऊन या निवडणुकी संबंधाने माझ्या मित्रांशी चर्चा करू लागलो। त्याच्या आधी 1.5-2 वर्षापूर्वी महाराष्ट्रात अशीच एक मोठी ईर्षेची निवडणूक झाली होती। ती होती मध्यवर्ती असेंब्लीची। असेंब्लीच्या या निवडणुकीचे काकासाहेब गाडगीळ आणि केशवराव जेधे हे आमचे उमेदवार होते। ही निवडणूक काँग्रेसने मोठ्या चुरशीने लढविली आणि जिंकली होती। आमच्या जिल्ह्यात सर्व कार्यकर्त्यांनी त्यावेळी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती। त्यामुळे नव्याने येणाऱ्या निवडणुकी संबंधाने आमच्या मनात फार उत्कंठा होती। राज्याच्या विधिमंडळाच्या या तऱ्हेच्या निवडणुका या पद्धतीने प्रथमच होणाऱ्या होत्या। त्यामुळे उमेदवार कोण असावेत या प्रश्नाला फार महत्त्व निर्माण झाले होते। आमच्या जिल्ह्याचे जे नेतृत्व होते त्यात भाऊसाहेब सोमन हे प्रमुख होते। त्यांचा सल्ला हा महत्त्वाचा मानला जाई। त्यामुळे या बाबतीत त्यांच्याशी बोलले पाहिजे असे आम्ही ठरवले। ग्रामीण भागातील आम्हा कार्यकर्त्यांचे जे मित्रमंडळ बनले होते त्याने या निवडणुकीमध्ये आपला प्रतिनिधी उमेदवार म्हणून असला पाहिजे असा निर्णय मनाशी केला होता। पण या वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय आमच्या निर्णयाला काही अर्थ नव्हता। निवडणूक 2-3 महिने राहिल्यावर एक दिवस मी आत्माराम बापू पाटील आणि त्यांचे वडील बंधू रामभाऊ पाटील असे भाऊसाहेब सोमन यांना भेटायला गेलो आणि त्यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि सांगितले, तुमच्या मनात आहे ते हे ठीक आहे, पण हे घडणार कसे हे मला समजत नाही। तुम्ही चळवळीत नव्याने शिरलेले आहात, एवढी घाई का? आणि पुन्हा या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या निवडणुकीसाठी उमेदवार हा वडीलधारा पोक्त ज्याचे नाव सर्वसामान्य आहे आणि जो या निवडणुकीसाठी येणारा मोठा खर्च करू शकेल असा असावा लागेल। तुमची इच्छा मला समजली। आम्ही निराश होऊन परत फिरलो। भाऊसाहेब आमच्याशी स्पष्ट बोलले होते। त्यांचे उत्तर नकारात्मक होते। याबद्दल आम्ही नाराज झालो, परंतु ते स्पष्ट बोलले याचे आम्हाला बरे वाटले। परत गेल्यानंतर आम्ही आमच्या मित्रमंडळींची एक बैठक बोरगावला घेतली आणि त्यांना सोमनांच्या घरी जे बोलणे झाले त्याची माहिती दिली। या कार्यकर्त्यांच्या बैठकीला निवडक 10-12 प्रमुख कार्यकर्ते हजर होते।
त्यातील बरीचशी मंडळी वाळवे तालुक्यातील होती. राघवण्णा लिमये आणि मी कराडमधून गेलो होतो. पाटणमधूनही कोणीतरी कार्यकर्ते आले असावेत असा माझा अंदाज आहे. जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की चळवळीतल्या आम्हा नव्या कार्यकर्त्यांपैकी आत्माराम बापू पाटील हे महत्त्वाचे कार्यकर्ते म्हणून त्यांची उमेदवारी स्वीकारली जावी असा प्रयत्न करावयाचा. भाऊसाहेबांनी सांगितलेला शब्द हा काही अखेरचा नव्हता. कार्यकर्त्यांमध्ये जरूर तर भेटून आपण एक प्रकारची नवीन आघाडीच निर्माण केली पाहिजे. कार्यकर्त्यांपैकी काही जण सातारच्या पुढील मंडळींबद्दल काहीसे कटुतेने बोलले. राघवण्णांनी त्यांची समजूत काढली. लोकांनी मला माझे मत विचारले. संबंध प्रांताच्या नेतृत्वासंबंधाचे माझे जे विश्लेषण होते ते मी त्यांना सांगितले. प्रांताचे नेतृत्व हे स्थित्यंतराच्या परिस्थितीत आहे. हा स्थित्यंतराचा काळ किती असणार हे सांगणे अवघड आहे. प्रांताच्या पातळीवर गांधींचा विचार न स्वीकारलेले जे जुने नाममात्र पुणेकर काँग्रेस पुढारी होते त्यांनी अजून व्यवहारतः काँग्रेस सोडलेली नाही, पण त्यांचा काँग्रेसच्या जनआंदोलनावर विश्वास नाही. त्यामुळे प्रांतिकच्या पातळीवर काहीशी पोकळी निर्माण झालेली आहे. हे सांगताना माझ्या पुढे केळकर, पोपटकर या मंडळींची नावे आली. गांधींचे नेतृत्व मानणारे शंकरराव देव, काकासाहेब गाडगीळ यांचे नेतृत्व अजून निशंकपणे प्रस्थापित व्हायचे आहे. त्यांचा तो प्रवास सुरू आहे. परंतु त्यांची अजूनही नेतृत्व संघटनेच्या दृष्टीने जिल्ह्याजिल्ह्यातील कार्यकर्त्यांची साखळी निर्माण झालेली नाही. जिल्ह्याजिल्ह्यातील पहिल्यापासून वृद्ध यशस्वी वकिलाकडे किंवा डॉक्टरकडे जिल्ह्याचे नेतृत्व असण्याची जी परंपरा आहे ती आपल्या सातारा जिल्ह्यात अजून चालू आहे. मी भाऊसाहेब सोमनांबद्दल अतिशय आदराने बोललो. मी त्यांना सांगितले, जिल्ह्यामध्ये अजूनही गेल्या 6 वर्षात नवीन कार्यकर्त्यांची जी पिढी निर्माण झाली आहे त्यांचे काम आणि कर्तृत्व याची त्यांना जेवढी जवळून माहिती असावयास पाहिजे तेवढी नाही आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये जवळीकही निर्माण झालेली नाही. ही जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. निवडणुकीचा जो विचार ही मंडळी करीत आहेत तो ते अगदी जुनाट पद्धतीने करतायत. खेड्यापुरते बोलावयाचे झाले तर मोठ्या वाड्यातील लोक, या जमीनदार शहरापुरते बोलावयाचे झाले तर कोणी पैसेवाला, कोणी व्यापारी किंवा मोठी प्रॅक्टिस असलेला वकील किंवा डॉक्टर यांच्याकडे ही मंडळी पाहतात. ह्या त्यांच्या जुन्या सवयी आहेत. त्या संबंधाने रागावून काही उपयोग नाही. आपण नव्या पिढीतील कार्यकर्ते आहोत म्हणून आपणास निराश न होता प्रयत्न करीत राहिले पाहिजे. अखेरपर्यंत जावे लागेल. बदललेल्या काळाचे महत्त्व ही मंडळी समजतील आणि मला जे कार्यकर्त्यांचे मन समजले आहे त्यावरून आत्माराम बापू पाटलांसारखा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी असलेला उमेदवार हा प्रांतिक नेतृत्वाला मान्य करावा लागेल. पण त्यासाठी जिल्ह्यातील नेते मंडळींना आत्ताच आपण दुःखविता कामा नये. मला समजले त्याप्रमाणे बऱ्याच लांबलचक परिस्थितीचा वेध घेत मी माझे मत मांडले. इतरही बऱ्याच चर्चा झाल्या आणि आपला प्रयत्न चालू ठेवायचा आणि आत्माराम बापू हे आपले उमेदवार हे निश्चित करून इतर कार्यकर्त्यांशी बोलावयाचे असा निर्णय करून आम्ही त्या बैठकीतून उठलो. दिवस भराभर जात होते. वृत्तपत्रातून उमेदवाराच्या नावासंबंधीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आमच्या सातारा जिल्ह्याला 2 मतदारसंघ होते. एक सातारा आणि आसपासचे तालुके आणि दुसरा कराड, वाळवे आणि आसपासचे तालुके असे हे 2 मतदारसंघ होते. आमचा विशेष प्रयत्न अर्थात कराड, वाळवे या मतदारसंघासाठीच मर्यादित होता. दुसऱ्या मतदारसंघातील तालुक्यांमध्ये दुसरी मंडळी प्रयत्नशील होती. कार्यकर्त्यांशी व लोकांशी जेव्हा आम्ही बसून बोलू लागलो तेव्हा आत्माराम बापूंच्या उमेदवारीला सहज उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळू लागला. निवडणुकीच्या खर्चाचा प्रश्न जेव्हा उभा राहिला तेव्हा कार्यकर्ते म्हणू लागले की स्थानिक खर्च आमचा आम्ही करू. त्यामुळे त्या प्रश्नाची फारशी भीती मनात राहिली नाही. आत्माराम बापू पाटील हे मध्यम शेतकरी कुटुंबातील होते. 3 भावांपैकी ते मधले बंधू होते. त्यांना लहान शेतकरी कुटुंबातील म्हणता येणार नाही एवढी त्यांची शेती होती. ते मध्यम शेतकरी होते असे म्हणणे जास्त उचित ठरेल. त्यावेळी ते अविवाहित होते आणि त्यांच्या कुटुंबातील शेतीचा सर्व भार मोठ्या आणि धाकट्या बंधूंवर
टाकून सर्व वेळ काम करण्यासाठी त्यांच्या बंधूंनी आत्माराम बापूंना मुक्त केले होते. त्यांच्या कार्याला त्यांच्या दोन्ही बंधूंचा मनापासून पाठिंबा होता. आत्माराम बापू हे उंचीने किंचितसे कमी, परंतु रेखीव चेहऱ्यामुळे मनात भरणारी व्यक्ती होती. त्यांचे खोल डोळे आणि अणकुचीदार असलेले गरुडासारखे नाक हे त्यांच्या चेहऱ्याचे वैशिष्ट्य होते. त्यांचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालेले होते. कोल्हापूरला शिक्षण झाल्यामुळे वागणे बोलणे सुसंस्कृत होते. भाषण उत्तम करीत असत आणि माणसे जोडण्याचे कर्तृत्व त्यांच्यात होते. 1930 आणि 32 या दोन्ही आंदोलनात ते जेलमध्ये जाऊन आले होते आणि आपले सारे आयुष्य देशकार्याला कायमचे वाहून घ्यायचे अशी त्यांची प्रतिज्ञा होती. माझ्या मताने आजच्या परिस्थितीमध्ये नेतृत्वाला आवश्यक असणारे सर्व गुण त्यांच्याजवळ होते. त्यामुळे आम्हाला अतिशय योग्य माणूस नेतृत्व करायला मिळतो आहे, त्याला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळवून देणे ही आवश्यक बाब वाटत होती. ते खऱ्या अर्थाने आमच्या नव्या पिढीतील कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी होते. असा उमेदवार मिळत असताना आमचे ज्येष्ठ काँग्रेस नेते यांच्या नावाचा का विचार करत नाहीत हे मला तरी समजू शकले नाही. आम्ही आमचा प्रयत्न तसाच पुढे चालू ठेवला. सातारचे काँग्रेसचे दुसरे ज्येष्ठ नेते बुवा गोसावी यांच्याशी मी आणि राघवण्णांनी पुष्कळ वेळ चर्चा केली. मी बोरगावच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत माझी जी मीमांसा मांडली होती तीच त्यांच्यापुढे सांगण्याचा प्रयत्न केला. माझी ही मांडणी बुवासाहेबांना आवडली की नाही हे मला सांगता येणार नाही, परंतु त्यांना ती नवी होती. ते त्या मांडणीमुळे काहीसे प्रभावित झाले आणि म्हणाले, मी भाऊसाहेबांशी बोलेन. तुमच्या बोलण्यात काही नवीन अर्थ आहे आणि तो समजून घेतला पाहिजे. भाऊसाहेबांच्या मनाविरुद्ध काही होणार नाही हे मात्र लक्षात ठेवा. नंतर आम्ही इतर अनेकांशी बोललो. त्यामध्ये सातारची दुसरी प्रसिद्ध व्यक्ती श्री शंकरराव साठे हेही होते. ते उत्तम वकील होते. आम्ही त्यांना आम्हा तरुण मंडळींची वकिली भाऊसाहेबांजवळ करण्याची विनंती केली. ते मनाने अतिशय सरळ गृहस्थ होते. त्यांनी आम्हाला काही शंका विचारल्या आणि त्यावरून या लोकांच्या मनात नेमके काय आहे याचा काहीसा अंदाज आम्हाला लागला. त्यांच्या मते जिल्ह्यामध्ये संघटित असलेला जो कूपर गट आहे त्याचाही एक उमेदवार निवडणुकीत उतरणार आहे. करतो म्हटले तरी त्यांचा पराभव आपण करू शकणार नाही अशी त्यांची समजूत होती. प्रत्येक मतदारसंघातून 4 उमेदवार निवडून जाणार होते. तेव्हा आम्ही त्यांना सांगितले, हा तुमचा व्यवहार आम्ही समजू शकतो. आम्ही काही 4 जागा मागत नाही. आम्ही फक्त 1 जागा मागतो आहे आणि गेल्या 6 वर्षाच्या राष्ट्रीय चळवळीनंतर कूपर गटाशी भीती बाळगून किंवा हाय खाऊन जर आम्ही निवडणुकांचा विचार करणार असलो मग आम्ही निवडणुका जिंकणार कशा? त्यांनी सांगितले, तुम्ही म्हणता हे जरी खरे असले तरी जी निवडणूक पद्धती आहे ती मध्ये आपण सर्व 4ही जागा प्रत्येक ठिकाणी निवडून आणण्यात यशस्वी होऊ शकणार नाही. मला वाटते त्यांचे धूर्त निदान बरोबर होते. हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालाने सिद्ध केले. इतर जागांसाठी मराठा समाजातील 1, ब्राह्मण समाजातील 2 आणि इतर अल्पसंख्याक समाजातील 3 असे आपण 3 उमेदवार उभे करू शकतो असे त्यांनी आपले विश्लेषण आम्हाला सांगितले. श्री शंकरराव साठे फार मोकळे बोलले, व्यवहार्य बोलले. त्यांनी सांगितले, मराठा समाजातील उमेदवार आत्माराम पाटील होऊ शकतील काय याचा तुम्ही विचार करा. जुन्या ब्राह्मणेतर चळवळीतून वाढलेली जी मोठी वजनदार माणसे आहेत त्यांच्यापैकी कोणा एकाला काँग्रेसचा उमेदवार म्हणून घ्यायची जरुरी आहे की नाही याचाही विचार केला पाहिजे. ही पार्श्वभूमी मनामध्ये ठेवून प्रयत्न करा. मी तुमच्या विरुद्ध नाही. या बाबतीत भाऊसाहेबांशी मी आवश्यक ते सर्व बोलेन, याची काळजी करू नका. या उमेदवारीसंबंधी झालेल्या चर्चांच्या पाठीमागे ज्या शंका होत्या त्यांचा सारांश हा असा होता. सातारचे प्रसिद्ध डॉक्टर आठल्ले यांच्याशीही आमची चर्चा झाली. ते आमच्याशी संपूर्णतया सहमत होते. ह्या वेळपर्यंत पुण्यात जाऊन प्रांतिकांच्या पातळीवर कुणाशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला नव्हता. त्याचे खरे कारण म्हणजे त्या मंडळींशी आमचा कोणाचा निकटचा संबंध आला नव्हता. वरवर ओळखीपाळखी होत्या, पण एकत्र बसून चर्चा करावी असे संबंध नव्हते.
जे संबंध होते ते आत्माराम बापूंचे होते आणि तेही यूथ लीगच्या काही कार्यकर्त्यांशी किंवा त्यांच्या मित्रांशी होते. त्यांनी या कामासाठी पुण्याला एक चक्कर मारून त्या मंडळींमध्ये आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष उमेदवारांच्या निवडीचा प्रश्न जेव्हा आला तेव्हा श्री शंकरराव साठे यांनी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या तेच मुद्दे पुन्हा पुन्हा पुढे येऊ लागले आणि आत्माराम पाटलांची उमेदवारी मोकळ्या मनाने स्वीकारावी अशी परिस्थिती काही साताऱ्यात निर्माण होईना. एका अर्थाने पुढारी व कार्यकर्ते यांमधील हा एक संघर्ष उभा राहिला होता असे म्हटले तरी चालेल, अशी परिस्थिती होती. त्यावेळच्या वृत्तपत्रातून याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे आत्माराम बापू पाटील हे उमेदवार होऊ इच्छितात याची खूप प्रसिद्धी होऊन गेली. भाऊसाहेब सोमनांनी ही सर्व परिस्थिती प्रांतिकच्या लोकांना कळवून निर्णय त्यांच्यावर सोपवावा अशी भूमिका घेतली. ही सुद्धा आमच्या दृष्टीने काही कमी प्रगती नव्हती. महाराष्ट्र प्रांतिकची जी करती माणसे होती त्यांच्या अधिक जवळ श्री बुवासाहेब गोसावी होते, तेव्हा त्यांना समजावीत राहणे हा एक मार्ग आम्ही पत्करला. आत्माराम बापू पाटील स्वतः उमेदवार होऊ इच्छिणारे असल्यामुळे ते बरेच हिंडत फिरत होते. पुणे, सातारा अशा त्यांच्या गाठीभेटी चालू होत्या. भेटीत काय होत होते ते मला कोल्हापूरला येऊन सांगत असत. ठरल्याप्रमाणे दर शनिवारी रविवारी सातारा जिल्ह्याचा प्रवास हा माझा नित्यक्रम झाला होता. निवडणूक अगदी तोंडाला जरी आली तरी या उमेदवाराचा निर्णय होत नव्हता. काय कारण असेल ते मला माहीत नव्हते, पण ग्रामीण भागामध्ये नवीन माणसे नव्या विचाराने आणि शक्तीने उभी राहिली आहेत हे अजून प्रांतिकच्याही नेतृत्वाने मनाने स्वीकारले नव्हते. हे एक कारण असले पाहिजे. आणि दुसरे, ही सर्व मंडळी या तऱ्हेने एवढ्या मोठ्या निवडणुका प्रथमतः लढवीत असल्यामुळे त्यांना परिस्थितीचे खरे निदान होत नव्हते. पुण्याला जेव्हा या उमेदवारीच्या निर्णयासाठी चर्चा केल्या गेल्या तेव्हा आम्ही 4-6 मंडळी पुण्याला गेलो होतो. आमच्या उमेदवारीचा मुद्दा हा आम्हा कार्यकर्त्यांच्या इज्जतीचा प्रश्न होता. त्यामुळे ही गोष्ट करून घेतली पाहिजे व त्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत असा आमचा निर्धार झाला होता. आत्माराम बापू पाटील यांनी प्रांतिक पुढाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी काही निर्णयात्मक सांगितले नाही. पाहू काय होते असे म्हणून त्यांनी सोडून दिले होते. या भागातील आमच्या मतदारसंघातील दुसरी 1-2 जुन्यातील मोठी जमीनदार माणसे होती. त्यांच्या नावांची चर्चा येथे चालू होती. आमच्यातील काही मंडळींनी त्यांनाही जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांची मी आता नावे देत नाही. त्यांना निवडणुकीबाबत एवढीशी उत्सुकता नव्हती. आम्ही आमच्या पुढाऱ्यांना हे सांगितले, पण आमच्यावर विश्वास ठेवणार कोण? शेवटी आम्ही सातारला बसून निर्णय घेतला की याबाबतीत आपण सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापर्यंत आपले म्हणणे मांडले पाहिजे. वर्तमानपत्रातून येणाऱ्या वृत्ताच्या आधाराने सरदार वल्लभभाई पटेल मुंबईला केव्हा येतात इकडे आम्ही लक्ष लावून होतो. त्या सुमारास ते मुंबईला आले होते असे जेव्हा आम्ही वाचले तेव्हा आत्माराम बापूंनी सुचवले की मी एकट्याने मुंबईला जाऊन सरदार पटेलांशी याबाबतीत बोलून यावे. मी म्हटले, अहो, यापूर्वी फक्त एकदाच मी मुंबईला गेलो आहे. तशी माझी मुंबईची माहिती नाही. सरदार पटेल मला भेटतील तरी का? त्यांनी सांगितले की प्रयत्न करून पहा. नाही भेटले तर नाही भेटले, पण आपल्या हातात आहे ते शेवटी आपण सर्व करून पाहिले तेवढे तरी समाधान होईल. या वेळेपर्यंत आत्माराम पाटलांच्या उमेदवारीबद्दल लोकांमध्ये अनुकूल कल निर्माण झाला होता आणि आम्हालाही आत्मविश्वास निर्माण झाला होता की ते निश्चित निवडून येतील. सरदार पटेलांना भेटण्याची सूचना मी भीतच स्वीकारली आणि मुंबईला गेलो. आमच्या जिल्ह्यातले मुंबईत काम करत असलेले एक प्रसिद्ध कार्यकर्ते श्री बाबूराव गोडसे त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांच्या घरी उतरलो. सरदार पटेलांना मला भेटायचे आहे याची कल्पना मी त्यांना दिली. त्यावर ते म्हणाले, मला त्यांची तितकीशी माहिती नाही, पण त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापर्यंत तुम्हाला नेऊन पोहोचविण्याचे काम माझे. पुढे भेट मिळविण्याचे वगैरे कौशल्य तुम्ही दाखविले पाहिजे.
सरदार पटेल त्यावेळी मुंबईमध्ये त्यांच्या चिरंजीवांकडे एका आलिशान इमारतीमध्ये उतरत असत. श्री गोडसे यांनी मला श्री डायाभाई पटेल यांच्या राहण्याच्या जागेपर्यंत नेऊन पोचविले. तेथे कार्यकर्त्यांची तर रीघ लागलेली होती. सहजासहजी भेट मिळेल असे चिन्ह दिसेना. सर्व मंडळी भेटून जाईपर्यंत मी तेथे दीड तास बसून राहिलो आणि मी तेथे एकटा राहिलेलो पाहून मला श्री डायाभाईंनी येऊन विचारले, तुमचे काय काम आहे? त्यांना मी माझी माहिती दिली आणि सरदारांशी मला फक्त 2 मिनिटे बोलावयाचे आहे, वेळ मिळेल का असे मी विचारले. डायाभाई स्वभावाने तुसडे होते, पण का कोण जाणे त्या दिवशी त्यांना माझी दया आली असावी. ते थोडा वेळ आत गेले आणि नंतर त्यांनी मला आत बोलावून घेतले. एका सोयीस्कर अशा खुर्चीवर सरदार पटेल यांची गंभीर मूर्ती बसली होती. मी त्यांना इतक्या जवळून प्रथमच पाहिले. त्यांच्याशी बोलायला मला माझा आवाजच सापडेना, पण शेवटी धैर्य करून मी त्यांना सांगितले, मी महाराष्ट्रातला एक कार्यकर्ता आहे. आमच्या सातारा जिल्ह्यातल्या निवडणुकीत नव्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी जो शेतकरी उमेदवार आहे त्याला मान्यता मिळावी याकरता आम्ही प्रयत्न करतो आहोत. त्या सर्व कार्यकर्त्यांनी मला तुमच्याकडे पाठवले आहे. आमच्या जिल्ह्यातील आणि प्रांतातील नेते काय करतील यासंबंधी आमच्या मनात शंका आहे आणि म्हणून तुमच्या कानावर ही गोष्ट घालावी म्हणून आलो. तेवढ्या वेळातच त्यांनी मला 2-3 महत्त्वाचे प्रश्न विचारले. माझी माहिती विचारली आणि हसत हसत त्यांनी शेवटी विचारले, हा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी पडला तर त्याची जोखीम कोण घेणार? मी सांगितले, आम्ही जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते त्यांची जबाबदारी घेऊ. 10-15 मिनिटात आमची मुलाखत संपली आणि मी त्याच रात्रीच्या गाडीने पुण्याला परत आलो. सातारमध्ये कार्यकर्ते माझी वाट पाहत होते, म्हणून सकाळच्या मोटारने मी तडक सातारला पोहोचलो. माझी सरदारांशी झालेली मुलाखत मी सविस्तरपणे आत्माराम बापूंना आणि इतर मित्रमंडळींना सांगितली. सर्वांना समाधान वाटले. आपल्या हाती जे शक्य होते ते सर्व केले आहे, आता व्यर्थ चिंता कशाला करायची असा सर्वांचा रोग दिसला आणि मीही माझ्या कॉलेजसाठी कोल्हापूरला निघून गेलो. थंडीचे दिवस चालू होत होते. फैजपूरची काँग्रेस नुकतीच झाली होती, त्यामुळे श्रेष्ठी मंडळी काहीशी थकून गेल्यासारखी झाली होती. मी कोल्हापूरला पोहोचल्यानंतर 1-2 दिवसातच मला निरोप समजला की श्री आत्माराम बापूंचे नाव उमेदवार म्हणून स्वीकारले गेले आहे. वर्तमानपत्रात ही बातमी आली. पुढे काही दिवसांनी मला समजले की माझ्या मुंबईच्या सरदार पटेलांशी झालेल्या भेटीचा या संदर्भात चांगलाच उपयोग झाला होता. या तऱ्हेने उमेदवारीची ही एक लढाई सातारा जिल्ह्यात आम्ही जिंकली होती. निवडणुकीचे तिकीट मिळवण्याकरिता कराव्या लागणाऱ्या खटपटी लटपटी यांच्या चर्चा आजही वर्तमानपत्रात नेहमी वाचायला आणि ऐकायला मिळतात. पण मी ही जी तपशीलवार हकीकत दिली आहे तिचे कारण जनजीवनाला ढवळून काढणाऱ्या एका आंदोलनानंतर त्या आंदोलनात सैनिक असणाऱ्या कार्यकर्त्याला जर लोकप्रतिनिधी म्हणून मान्यता मिळाली नसती तर त्या आंदोलनाचा तो अपमान झाला असता. आज जेव्हा मी पाठीमागे वळून पाहतो तेव्हा सातारा जिल्ह्यातील नव्या ग्रामीण नेतृत्वाचा उदय या उमेदवारीने केलेला आहे, ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. ही उमेदवारी आत्माराम पाटलांना न मिळता जर जुन्या ब्राह्मणेतर चळवळीतील कुणा जुन्या प्रतिष्ठिताला मिळाली असती तर चळवळीमध्ये एक प्रकारचे निराशेचे वातावरण निर्माण झाले असते. आत्माराम बापूंच्या या उमेदवारीचे स्वागत संबंध सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहाने झाले. आम्ही साताराला जाऊन भाऊसाहेब सोमन आणि सर्व मंडळींचे आभार मानून आलो, कारण आम्हाला जिल्ह्याच्या नेतृत्वाशी सुखकर संपर्क राहावा अशी इच्छा होती. त्यांनी समाधान व्यक्त केले आणि निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यशील राहा असे सांगितले. या निवडणुकीसारखी निवडणूक क्वचितच झाली असेल. ती मध्ये ईर्ष्या होती. विरोधी बाजूला आणि श्री अण्णासाहेब कल्याणी व एक नवे वकील श्री शंकरराव मोहिते हे उमेदवार म्हणून उभे होते. काँग्रेसचे 3 उमेदवार हे शंकरराव साठे यांनी जातवार उमेदवार उभे करण्याची जी स्ट्रॅटर्जी सांगितली त्यानुसार एक मराठा, एक जैन आणि एक ब्राह्मण असे होते. ब्राह्मण होते ते श्री शिराळकर, जैन होते ते श्री भाऊसाहेब कुदळे,
तत्वतः विचार करता अशा तऱ्हेने जातवार वाटणी करणे म्हणजे जातीय वादाला प्रोत्साहन देण्यासारखे होते व वैचारिक पराभवाला निमंत्रण देण्यासारखे होते. आम्ही आत्माराम बापू पाटलांकरता प्रयत्न करीत होतो. ते काही मराठा म्हणून नव्हे, तर ग्रामीण जनतेत जे राष्ट्रीय आंदोलन झाले त्याचा प्रतिनिधी म्हणून आत्माराम पाटील यांचे नाव आम्हा सर्वांच्या डोळ्यापुढे होते. निवडणूक मोठ्या अटीतटीने झाली. आमच्याजवळ प्रवासाची साधने नव्हती. आत्माराम पाटीलांनी त्यांच्यासाठी थोडे दिवसांसाठी एक मोटार कशी तरी मिळवली होती. बाकी आम्ही सर्व सर्व्हिस मोटारी आणि सायकली यांच्या जीवावर प्रवास करीत होतो. मी कराड आणि पाटण या 2 तालुक्यांमध्ये प्रचाराला गेल्याचे आठवते. सभातून फक्त काँग्रेस पक्षाचाच प्रचार सुरू असे आणि आम्ही काँग्रेसच्या 3 उमेदवारांसाठी प्रचार करीत होतो. विरोधी पक्षाच्या प्रचाराची तऱ्हा अजब होती. प्रमुख माणसे बोलावून कराड आणि इस्लामपूर अशा ठिकाणी नेऊन त्यांच्याशी वाटाघाटी होत असत. गावोगाव निरोप पाठवले जात असत. आम्हाला तसे करून चालणारे नव्हते. आम्हाला अजून लोकांकडे प्रत्यक्ष जाण्याची गरज होती आणि हौसही होती आणि त्याप्रमाणे आम्ही गावोगाव जात असू. लोकांना जमवून जाहीर सभा घेत असू. लोकात हळूहळू उत्साह वाढत गेला आणि आमच्या सभांना गर्दी होऊ लागली. दिवसातून 4-5 तरी सभा मी जवळजवळ 3 आठवडे करीत होतो. सर्व समाज ढवळून निघाला होता असे म्हटले तरी चालेल. या निवडणुकीच्या निमित्ताने मी समाजाच्या सर्व थरांमध्ये अगदी खोल उतरू शकलो. माझ्यापेक्षा तरुण असलेल्या नव्या मुलांच्या ओळखी झाल्या आणि या जिल्ह्याच्या सार्वजनिक जीवनात माझे स्वतःचे असे स्थान निर्माण झाल्याची जाणीव मला झाली. या निवडणुकीच्या प्रचारासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांची भेट कराड व सातारा या ठिकाणी झाली. पंडितजींचे कराडची सभा सकाळी 8 वाजता होती. अनेक तालुक्यातून रात्रीचा प्रवास करून शेतकरी आले होते. 1 लाखावर समाज कृष्णाकाठच्या स्वामीजी बाग व वाळवंट या परिसरात जमला होता. कराडात प्रथमच या सभेमध्ये लाऊडस्पीकरचा वापर केला गेला. आमचे काँग्रेसचे उमेदवार श्री शिराळकर हे सधन गृहस्थ होते. त्यामुळे हा खर्च करता येणे आम्हाला शक्य झाले. अशा तऱ्हेची कराडमधली ही पहिली विराट सभा झाली. पंडितजींच्या या भाषणाने लोकात एक अपूर्व चैतन्य निर्माण झाले. या प्रचारासाठी आम्हाला दुसरे महत्त्वाचे पाहुणे लाभले, ते म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय. मी मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचाराबद्दल आणि त्यांच्या क्रांतिकारीपूर्व जीवनाबद्दल पुष्कळ ऐकले होते आणि काहीसे वाचलेही होते. त्यांची काही पत्रे आणि लेख यांची माहिती आमच्या जिल्ह्यातले त्यांच्या विचारांचे जे भक्त होते त्यांच्याकडून मिळाली होती. त्यामुळे मी मागे सांगितल्याप्रमाणे मनामध्ये या व्यक्तिमत्वाबद्दल एक प्रकारचे राजकीय आकर्षण निर्माण झाले होते. निवडणुकीच्या प्रचाराच्या दिवशी मी त्यांना प्रथम पाहिले व भेटलो. त्यांच्याबरोबर श्रीमती मणीबेन कारा याही प्रवास करीत होत्या. त्यांच्याशी 4-2 मिनिटांचे काही औपचारिक बोलणे हीच त्यांची माझी पहिली ओळख. 6 फुटांपेक्षा जास्त उंची असलेला, चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज सहजदर्शनी दिसणारा हा पुरुष प्रकृतीने काहीसा खालावलेला होता, पण स्वभावाने गंभीर म्हणून प्रभावी वाटला. निवडणुकीचा प्रचार यथासांग पार पडला आणि आमच्या काँग्रेसच्या उमेदवारांपैकी आत्माराम पाटील सर्वात जास्त मते मिळवून निवडून आले. श्री पांडुअण्णा शिराळकर हेही निवडून आले. आमचे तिसरे काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कुदळे यांचा मात्र पराभव झाला. आम्हाला आमच्या काँग्रेसच्या या एका उमेदवाराच्या पराभवाची खंत लागून राहिली, परंतु उमेदवार निवडणुकीचा जो व्यूह रचला होता तो चुकीचा असल्यामुळे बिचाऱ्या कुदळे यांना पराभवाचे शल्य स्वीकारावे लागले.